गेल्या काही दिवसांपासून दिवा शहरात होत असलेल्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांसंदर्भात मनसेच्या शाखाध्यक्ष अंकिता कदम यांनी दिवा प्रभाग समिती येथे सहाय्यक आयुक्तांची काल भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिले। दिवा शहरात वाढलेले कुत्र्यांचे हल्ले हे भटक्या कुत्र्यांना रस्त्यावर खायला घालणाऱ्या श्वानप्रेमींमुळे वाढले असल्याचे त्यांनी सांगितले। काही श्वानप्रेमी हे मुकाट कुत्र्यांना गोळा करून त्यांना अन्न खायला घालत असल्याने कुत्र्यांच्या झुंडी विविध ठिकाणी तयार होत आहेत। या श्वानप्रेमींना असे करण्यास मनाई केल्यानंतर ते नागरिकांना धमकावतात। अनेक वेळा पोलीस स्थानकात त्यांच्या विरोधात खोट्या तक्रारी दाखल करतात। त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांना खायला घालणाऱ्यांवर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार कारवाई करण्याची मागणी अंकिता कदम यांनी केली आहे। काय विषय आज तुम्ही कशा संदर्भात आला होता? नमस्कार, मी अंकिता कदम, बेडेकर नगर महिला शाखा अध्यक्ष। जवळपास आज आपण बघत आहोत दिव्यामध्ये पूर्ण दिवा शहरात जे भटके कुत्रे वाढलेले आहेत त्याच्याबद्दलच आम्ही एक लेटर द्यायला आलो होतो। कारण की ह्या कुत्र्यांचं काय होतंय, कुत्रे प्रत्येक ठिकाणी जमा होऊन जे लहान मुलं शाळेत वगैरे जातात त्यांच्यावरती हल्ले करतात, हे खूप प्रमाणात वाढलंय। आम्हाला खूप साऱ्या तक्रारी येत होत्या, त्यामुळे आम्ही लेटर द्यायला आलो होतो। आणि ह्या भटकत्या कुत्र्यांना कारणीभूत म्हणजे एक सामान्य नागरिकच असेल, कारण की तो काहीतरी मला वाटतं उघड्यावरती खाणं वगैरे टाकतो आणि ते झुंडच्या झुंड होऊन तयार होऊन सगळे कुत्रे एका ठिकाणी जमा होतात। ते अन्न ज्यांना मिळतं म्हणून त्यासाठी ते येतात आणि त्याच वेळेला तिथून जात असताना शाळेतली मुलं किंवा महिला यांच्यावरती ते अटॅक करतात। मग हे खूप वाढलंय। मला वाटतं ते कुत्र्यांपेक्षा जास्त जबाबदार तो एक नागरिक असेल आणि ते नागरिक सरळ कुणी असं विचारायला गेलं की तुम्ही तर अन्न टाकू नका, तर ते सरळ सांगतात की आम्ही NGO वाले आहेत। हे असे खोटे तक्रारी करून दादागिरी करतात जे त्यांना रोखायला जातात त्यांच्यावरती। आमचं एवढंच पालिकेकडे म्हणणं आहे की जे तुम्ही नसबंदी करून कुत्र्यांना सोडता त्यापेक्षा हे अन्न वगैरे खायला घालतात त्याच्यावरती पण तुम्ही कुठे आळा बसवायला पाहिजे आणि त्यांना नसबंदी करून कुठेतरी सुरक्षित ठिकाणी नेऊन सोडायला पाहिजे। हे रस्त्यावरचे कुत्रे कमी होतील आणि ह्या महिलांना किंवा लहान मुलांना जो हल्ला होईल हा कमी प्रमाणात होईल। एवढ्यासाठी आज आम्ही इथे लेटर द्यायला आलो होतो। याचं आम्ही प्रत्रपणा सुद्धा पोलीस स्टेशनला देणार आहोत, मुंब्रा पोलीस स्टेशनला। आणि जे असं अन्न वगैरे खायला घालतात त्याच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी असं आमचं पालिकेकडे मागणी आहे।